आज आपण शिकणार आहोत अनालिसिस ऑफ कंटिन्यूअस बीम. कंटिन्यूअस बीमचा अनालिसिस करण्यासाठी आपण क्लॅपेरॉन्स थेरमचा यूज करतो, ज्याला आपण फ्री मुवमेंट थेरम पण म्हणतो. तर चालू करूया आपण. इथे आपण एक कंटिन्यूअस बीम ड्रॉ करणार आहोत. फर्स्ट सपोर्ट, तो या प्रकारे इथे एक कंटिन्यूअस बीम आहे, ज्याला 4 सपोर्ट्स आहेत, ए, बी, सी आणि डी. AB स्पॅन वरती सेंटर लोड आहे W1, BC स्पॅन वरती एक इसेंट्रिक लोड आहे W2 आणि CD स्पॅन वरती एक UDL ऍक्ट करत आहे या प्रकारे W किलोमीटर पर मीटर. या कंटिन्यूअस बीमचा जो स्पॅन आहे, लेंथ ऑफ स्पॅन फॉर AB इज L1, BC स्पॅन साठी लेंथ आहे आपली L2 आणि CD स्पॅन साठी आपली जी लेंथ आहे ती आहे L2. तर कंटिन्यूअस बीमचा अनालिसिस करण्यासाठी काही स्टेप्स आहेत, जे आपण आता बघणार आहोत. जी पहिली स्टेप असते, त्या स्टेप मध्ये आपण काय करतो, एक फ्री बेंडिंग मुवमेंट डायग्रामला ड्रॉ करतो. सो फ्री बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपण ड्रॉ करणार. तो ड्रॉ फ्री BMD बेंडिंग मुवमेंट डायग्राम. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार की ती जी आपण फ्री बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ केलेली आहे, त्याचा आपण एरिया फाइंड करणार. फाइंड एरिया ऑफ BMD, फ्री BMD. आणि अजून आपण काय करणार, सेंट्रॉइड फाइंड करणार. सेंट्रॉइड पण फाइंड करणार. त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप आहे आपली, त्यामध्ये आपण काय करणार आहोत की आपली जी फ्री मुवमेंट थेरम आहे त्याला अप्लाय करणार आहोत. सो अप्लाय फ्री मुवमेंट थेरम. ओके. आणि जी चौथी आपली स्टेप आहे, त्यामध्ये आपण काय करणार की AB हा AB स्पॅन, BC स्पॅन आणि CD स्पॅन या तीनही स्पॅनचा सेपरेटली सपोर्ट रिएक्शन फाइंड करणार आहोत. सो चौथ्या स्टेप मध्ये आपण काय करणार, फाइंड सपोर्ट रिएक्शंस फॉर AB, BC and CD span सेपरेटली आपण फाइंड करणार आहोत. आपली जी पाचवी स्टेप आहे, त्यामध्ये आपण फायनल सपोर्ट रिएक्शंस फाइंड करणार आहोत. फायनल सपोर्ट रिएक्शंस फाइंड करणार आहोत. आणि जी आपली लास्ट स्टेप आहे, त्याच्यामध्ये 6व्या स्टेप मध्ये आपण काय करणार, ड्रॉ करणार आहोत SFD शियर फोर्स डायग्राम, BMD आणि नेट BMD. सो कंटिन्यूअस बीमला जर आपल्याला अनालिसिस करायचं आहे, तर या 6ही स्टेप आपल्याला कराव्या लागतील. आता त्या कशा करायच्या त्या आपण बघणार आहोत. सो सर्वात अगोदर आपण बघूया स्टेप नंबर 1, ड्रॉ फ्री BMD. सो फ्री BMD जर मला ड्रॉ करायची आहे, त्यासाठी मला काय करावं लागेल, प्रत्येक जो स्पॅन आहे त्याला सेपरेटली कन्सिडर करावं लागेल. सर्वात अगोदर AB, नंतर BC, नंतर CD असा स्पॅन मी कन्सिडर करणार आहोत. तर बघूया आपण. सर्वात अगोदर आपण एक सेपरेट स्पॅन ड्रॉ करून घेऊया. या प्रकारे स्पॅन आहे आपला AB, याच्यामध्ये सेंट्रल पॉइंट लोड W1 ऍक्ट करते आणि L1 जी आहे ती लेंथ आहे. दुसरा जो स्पॅन आहे माझा तो आहे BC. या BC स्पॅन वरती काय आहे ना, एक W2 लोड ऍक्ट करते, जे इसेंट्रिक आहे. याचा स्पॅन आहे आपला L2. त्याच्यानंतर तिसरा जो स्पॅन आहे तो आहे आपला CD. या CD स्पॅन वरती आपल्याकडे UDL ऍक्ट करते, जे आहे W किलो न्यूटन
पर मीटर. ओके, तर या प्रकारे आपण तीनही स्पॅनला सेपरेटली कन्सिडर केलेलं आहे. याची लेंथ ही L3 असणार आहे. इथे आपण एक कन्सिडर करूया की A टू पॉइंट लोड पर्यंतचे जे डिस्टन्स असणार ते A असणार आहे आणि पॉइंट लोड पासून C पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते B असणार आहे आणि टोटल स्पॅन L2. तो सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत, पहिला स्पॅन कन्सिडर केलेला आहे AB स्पॅन, ज्याच्यावरती W1 हे लोड आहे. याची फ्री BMD आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर लक्षात घ्या, आता जर माझ्याकडे एक सेंट्रल पॉइंट लोड असलेला बीम आहे, तर त्याची जी फ्री BMD बनणार आहे ती काय बनणार आहे, एक ट्रायंगल बनणार आहे. काय बनते, ट्रायंगल बनते. मॅक्सिमम जी बेंडिंग मोमेंट आहे ती कुठे येणार, जिथे पॉइंट लोड ऍक्ट करत आहे तिथे येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे याची जी फ्री BMD बनणार आहे ती एक ट्रायंगल बनणार आहे. दुसऱ्या केसमध्ये पण आपल्याकडे काय आहे, सेंट्रल पॉइंट लोड आहे, इसेंट्रिक आहे, तर इथे पण काय बनणार, फ्री BMD आपली ट्रायंगल बनणार आहे. ठीक आहे, ट्रायंगल बनणार. त्याच्यानंतर तिसऱ्या स्पॅन मध्ये काय आहे, आपल्याकडे UDL आहे. तर UDL असेल तर जी फ्री BMD असते ना ती आपली पॅराबोला असते. काय असते, पॅराबोला बनते. सो CT या प्रकारची आपली काय बनणार आहे, फ्री BMD बनणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण फ्री BMD बनवलेली आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड स्टेप आपली, फाइंड एरिया ऑफ BMD अँड सेंट्रॉइड. आता सेकंड स्टेप प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ही जी फ्री BMD आहे आपण बनवलेली त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे आणि आपल्याला त्याचा सेंट्रॉइड पण फाइंड करायचा आहे. सो एरिया कसा फाइंड होणार, तुम्हाला माहिती असेल ट्रायंगलचा एरिया काय असतो रे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, इथे पण ट्रायंगलचा आहे, तर ट्रायंगलचा एरिया काय असतो, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्याचप्रमाणे इथे आपल्याकडे काय आहे, एक पॅराबोला आहे. ओके, सो आणि पॅराबोलाचा एरिया आपल्याला काढायचा आहे, तर तो काय निघतो रे, 2/3 इंटू लेंथ, टोटल लेंथ इंटू हाईट. ओके, पॅराबोलाचा एरिया काढायचा असेल तो असतो 2/3 इंटू L इंटू हाईट. सो सर्वात अगोदर इथे आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे, आपल्याला हाईट या 3 BMD ची डिटरमाइन करता. हा जो ट्रायंगल आपल्या इथे बनलेला आहे त्याची हाईट आपल्याला डिटरमाइन करायची आहे. सो जर ट्रायंगल असेल, आपली जी फ्री BMD आहे ती ट्रायंगुलर असेल, तर त्याची जी हाईट आहे ती असते WL/4. काय असते, WL/4. आता इथे जो L आहे तो काय आहे आपला L1, कारण याची जी लेंथ आहे ती L1 आहे, त्याच्यामुळे WL1/4 आपण म्हणूया. आता या सेकंड केस मध्ये काय होणार आहे, इथे जी हाईट आहे आपल्या ट्रायंगलची ती डिटरमाइन होणार आहे फॉर्म्युल्याने WAB/L आणि L काय असणार आहे इथे L2, कारण हा जो स्पॅन आहे आपला L2 स्पॅन आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या केस मध्ये जी हाईट आहे आपल्या पॅराबोलाची तिचा फॉर्म्युला असतो WL²/8. काय असतो, WL²/8 आणि जो हा L आहे तो काय असणार आहे आपला L3 असणार आहे, या स्पॅनचा लेंथ असणार आहे. ओके, आणि बेस आपल्याला माहितीच आहे, बेस काय आहे इथे, इथे बेस आहे आपला L1, इथे काय आपला बेस L2, इथे काय आहे बेस L3. ओके, तो याप्रमाणे आपण काय करूया, इथे एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. एरिया काय होणार मग, 1/2 इंटू L1 इंटू WL1/4. सेम इथे A2 काय होणार आपला 1/2 इंटू L2 इंटू हाईट काय आपली WAB/L2 आणि इथे काय असणार 2/3 इंटू L3 इंटू हाईट काय आहे इथे WL3²/8. ओके, सो याप्रमाणे आपण काय करूया, इथे A1, A2 आणि A3 कॅल्क्युलेट करणार आहोत. तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये थोडं बेटर समजायला येणार. ठीक आहे, आता सेकंड आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सेंट्रॉइड जो असतो तो काय असतो रे,
की लेफ्ट आणि राईट साइडला आपल्या लोडिंग पोझिशन पासून किती डिस्टन्स आहे ते सेंट्रॉइड असतं. सो आपल्याला सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सेंट्रॉइड. सो सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यासाठी या डायग्रामचा जो सेंटर आहे, तर आपण सेंटर लाईन एक ड्रॉ केली, तर या डायग्रामचा सेंटर फ्रॉम ए आणि फ्रॉम बी आपल्याला फाइंड करायचा आहे. सो सेंटर काय होणार मग, फ्रॉम ए आणि फ्रॉम बी, इथे काय सेंटर पॉइंट लोड आहे, म्हणजे या डायग्रामचा जो सेंटर येणार आहे तो काय येणार आहे, L/2 येणार आहे. मग एक्स व्हॅल्यू काय येणार आपली, L/2 येणार. जर आपण ए साइडने बघितलं, लेफ्ट साइडने म्हणूया आपण XL, लेफ्ट साइडने आपण X ची लेंथ बघितली तर ती L/2 येणार आहे. तसंच जर राईट साइडने इथून मी X ची लेंथ इथपर्यंत मेजर केली तर X राईट पण आपला काय येणार आहे, L/2 येणार. या सेकंड डायग्राम मध्ये बघा, सेकंड डायग्राम मध्ये थोडंसं वेगळं आपल्याला करावं लागेल. सेकंड डायग्राम मध्ये जर मी या बी पासून या डायग्रामचा सेंटर बघितला, बी पॉइंट पासून या डायग्रामचा सेंटर बघितला तर तो थोडा वेगळा येणार आहे. सो जर एक्स लेफ्ट आपण म्हणूया त्याला, एक्स लेफ्ट आपण बघितला तर तो येणार आहे L+A/3. ओके, काय येणार आहे, L+A/3. आणि जर राईट पासून जर मी सेंट्रॉइड बघितला, एक्स आर आपण त्याला म्हणू राईट साइड पासून, तो काय होणार रे, L+B/3. ओके. थर्ड जी डायग्राम आपली आहे त्यामध्ये पण जर आपण सी पासून या डायग्रामचा सेंटर आपण बघितला, कारण आपल्याला माहित आहे जर पॉइंट लोड आहे, सेंट्रॉइडर पॉइंट लोड असेल तर ते सेंटरला ऍक्ट होणार आहे. आणि जर पूर्ण स्पॅन वरती यूडीएल आहे तर ते पण कुठे ऍक्ट होतं रे, कॉन्सन्ट्रेट कुठे होतं, सेंट्रॉइडला, सेंटरला, त्या स्पॅनच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट होतं. त्याच्यामुळे इथे पण सी पासून सेंटरची जी लेंथ असणार आहे काय असणार आहे, ती L/2 असणार आहे. म्हणजे एक्स लेफ्ट पासून जर आपण घेतलं तरी ते X/2 येणार आहे आणि एक्स राईट पासून जरी घेतलं तरी ते काय होणार आहे, L/2 येणार. इथे L/2 आहे. ओके, L/2 येणार. या प्रकारे आपण काय कॅल्क्युलेट करतो, सेंट्रॉइड आपण कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट आपली स्टेप काय आहे, अप्लाय 3 मोमेंट थेरम. ओके, नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, 3 मोमेंट थेरमला अप्लाय करायचं आहे. सो आपण बघूया आता 3 मोमेंट थेरम. तर बघा 3 मोमेंट थेरम आपण बघणार आहोत. 3 मोमेंट थेरम. तो 3 मोमेंट थेरम काय आहे आपली, M A मोमेंट अबाउट A, मोमेंट at A L1 plus 2 MB L1 plus L2 plus MC L2 equal to minus 6 A1 X bar 1 upon L1 minus 6 A2 X bar 2 upon L2. ओके, सो 3 मोमेंट थेरम काय आपली, मोमेंट अबाउट A into L1 plus twice of moment at B in bracket L1 plus L2 plus moment at C into L2 equal to minus 6 area of first free moment BMD diagram, then X1 bar upon L1 minus 6 into area of second BMD, then X bar 2 upon L2. आता हा जो फॉर्म्युला आहे तो कधी अप्लाय होणार आहे, जेव्हा आपल्याकडे I हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे थ्रू आउट दिस पूर्ण जो बीम आहे आपला, त्या पूर्ण बीम वरती I जो आहे तो कॉन्स्टंट असेल तेव्हा. पण काही केसेस मध्ये आपल्याला काय केलं जातं की I हा जो आहे तो कॉन्स्टंट दिला जात नाही.
मग ही जी थेरम आहे ती थोडी मॉडिफाय होते. मॉडिफाय होते म्हणजे एकदम त्यामध्ये काही ट्विस्ट येत नाही, थेरम सेम राहते, थोडीशी मॉडिफाय होते. ती अशी, जर ही थेरम कधी अप्लाय होणार, आय अँड EI काय असेल आपल्याकडे, कॉन्स्टंट असेल. ओके. आणि जेव्हा EI हा कॉन्स्टंट नसेल तेव्हा काय होणार की MA तसाच राहणार आहे. जो आपला L1 आहे त्याला अपॉन I1 असणार आहे प्लस 2 twice of moment about B in bracket L1 upon I1 plus L2 upon I2 असणार आहे ब्रॅकेट क्लोज प्लस मोमेंट ऍट C L2 upon I2 असणार आहे इक्वल टू -6 A1 x bar 1 upon L1 into I1 minus 6 A2 x2 upon L2 I2. ओके. म्हणजे चेंजेस कुठे झाले, ज्या स्पॅन मध्ये जो मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला असेल तो खाली लेंथला डिवाइड आपल्याला करायचा आहे. ओके. सो इथे आपण काय केलं, मोमेंट ऍट ए आपल्या सेम वरच्या फॉर्म्युला सारखी आपण केलेली आहे इंटू एल तशाच तसा दिलेला आहे. पण त्या स्पॅन मध्ये पहिल्या स्पॅन मध्ये I1 आपल्याला दिलेला होता, मे बी कुठली व्हॅल्यू आपल्याला दिली असेल I1 ची, ती व्हॅल्यू आपण काय करणार, L ला डिवाइड करणार प्लस 2MB इंटू L1 अपॉन I1 आपण केलंय. म्हणजे त्या ज्या स्पॅनला आपल्याला तो मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे तो त्या स्पॅनच्या डिवाइडला आपल्याला लिहायचा आहे. इथे L2 स्पॅन मध्ये जो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे तो त्या L2 स्पॅनला डिवाइड मध्ये आपल्याला लिहायचा आहे प्लस मोमेंट ऍट C L2 अपॉन I2 आपण घेतलेला आहे -6 A1 x बार 1 अपॉन, बघा इथे L1 आहे आपला पहिला स्पॅन आहे, त्याला पहिल्या स्पॅनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण केलेला आहे -6 A2 x बार 2 अपॉन L2 जो आहे आपला सेकंड स्पॅन आहे त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड स्पॅन काय केलं, मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. तर या प्रकारे थोडीशी ती काय होते, मॉडिफाय होते आपली क्लॅपेरॉन थेरम और थ्री मोमेंट थेरम. ओके. आणि नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की फाइंड सपोर्ट रिएक्शन्स फॉर AB BC अँड CD आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे सेपरेटली. आता टेक्स्ट स्पॅनला आपण काय करणार, सेपरेटली ड्रॉ करून घेणार. हा AB स्पॅन झालाय, हा AB स्पॅन आहे, त्याच्यानंतर मी BC स्पॅन ड्रॉ करतोय, त्याच्यानंतर मी CD स्पॅन ड्रॉ करतोय, CD स्पॅन ड्रॉ करतोय आणि या प्रत्येक स्पॅन साठी आपण सपोर्ट रिएक्शन्स फाइंड करायचे आहे. RB RB RC RC आणि RD या प्रकारे काय करायचे आपल्याला, सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, फायनल सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. नेक्स्ट स्टेपला काय करताय, फायनल सपोर्ट रिएक्शन्स आपल्याला फाइंड करायचे आहे. तो फायनल सपोर्ट रिएक्शन्स काय होणार, RA जी रिएक्शन आहे ती सेम राहणार आहे इथे, त्याच्यानंतर RB आणि हा RB दोन्ही प्लस होऊन इथे RB रिएक्शन आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर RC आणि इकडला RC हे दोन्ही मिळून एक आपल्याला सपोर्ट रिएक्शन RC मिळणार आहे आणि त्याच्यानंतर RD रिएक्शन सेम आपल्याला लिहायचे आहे. या होणार आपल्या फायनल सपोर्ट रिएक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे SFD शियर फोर्स डायग्राम, बेंडिंग मोमेंट डायग्राम आणि नेट BMD डायग्राम. तर या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे कंटिन्युअस बीमचं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपण कसं काय सॉल्व्ह करू शकतो. आता आपण बघितला ओव्हरव्ह्यू ऑफ कॅल्क्युलेशन, ओव्हरव्ह्यू ऑफ कंटिन्युअस बीम. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया कशा प्रकारे आपण ऍक्च्युअल अनालिसिस करणार आहोत कंटिन्युअस बीमचं.